महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता ऊसाची पेरं जी आहेत ती खूप छान पद्धतीने वाढलेली आहेत। आपण बघा, आणि जाडी जी आहे ऊसाची ती पण छान पद्धतीने वाढलेली आहे। हे पहा, ह्या पद्धतीने हे ऊसाची पेरं आणि जाडी ही झालेली आहे। तर हा रिझल्ट आहे। महागणपती कृषी ट्रीटमेंट आम्ही ह्या प्लॉटला दिली होती। तर बघू शकता आपण। तर हे पहा, ह्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे। पेरं भरपूर लांब झालेले आहेत। तर पेरं लांब होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि जाडी होणं ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपण ऊसामध्ये जाडी वाढवण्यासाठी आपण कोणते न्यूट्रिएंट वापरावेत? तर जाडी वाढवण्यासाठी आपण ऊसामध्ये पोटॅश हे न्यूट्रिएंट वापरावं। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने ऊसाची साईज झालेली आहे। आता शेतकरी बांधव आपल्याला साईज दाखवतील। तर ही ऊसाची साईज झालेली आहे। हे पहा, ह्या पद्धतीने ऊसाची साईज डेव्हलप झालेली आहे। तर हे पहा, ह्या पद्धतीने साईज डेव्हलपमेंट झालेली आहे। तर आता शेतकरी बांधव पानाची रुंदी दाखवतील आपल्याला। हे पहा, ह्या पद्धतीने 4 बोटं होतील एवढी पानं रुंद झालेली आहेत। तर पानं रुंद असतील तर आपण ऊसाची लागवड खूप छान पद्धतीने करू शकतो। तर पानं रुंद होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्यासोबत ऊसामध्ये जाडी वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आपण पोटॅश हे घटक वापरावं, हे न्यूट्रिएंट वापरावं। तर जाडी वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आपण पोटॅश हे घटक आपण हे वापरावं। तर पोटॅश आपण बेसल डोसमधून देऊ शकता, आणि पोटॅश आपण ड्रिपमधून देऊ शकता, आणि स्प्रेमधून देखील आपण पोटॅश देऊ शकता। तर बेसल डोसमधून आपण MOP म्युरेट ऑफ पोटॅश देऊ शकता, आणि ड्रेंचिंगमधून 0050 हे वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर ड्रेंचिंगमधून किंवा आपण ड्रिपमधून देऊ शकता, आणि स्प्रेमध्ये देखील आपण 0050 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर वापरू शकता। तर ह्या पद्धतीने आपण पोटॅशचा वापर केला की आपल्याला जाडी पण ह्या पद्धतीने होते। तर पोटॅशचा वापर खूप महत्त्वाचा आहे। ऊस शेतीमध्ये पोटॅश वापरल्यानंतर आपल्याला जाडी आणि वजन हे वाढण्यास मदत होते। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।